रिसेंटली तुमच्या MSCET 2025 ची आन्सर की रिलीज झाली आहे। आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमची CET ची आन्सर की हे चेक केली असेल। आता नक्की तुम्हाला CET मध्ये किती मार्क मिळाले, 200 पैकी तुम्ही किती स्कोर केलात, तर हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। त्यासोबत तुमची कोणत्या डेटला एक्झाम होती, कोणती तुमची शिफ्ट होती, तर हे सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। म्हणजे मला समजेल की कोणाला किती मार्क मिळालेत आणि कोणत्या शिफ्ट मध्ये कोणता मुलगा टॉपर आहे। तर त्यामुळे तुम्ही कमेंट करायला विसरू नका। आता भरपूर मुलं अशी आहेत ज्यांना अनफॉर्च्युनेटली त्यांच्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप कमी मार्क मिळालेत। आता ज्या पण मुलांना कमी मार्क मिळाले तर त्या मुलांचे प्रश्न आहेत, दादा मला CETच्या एक्झाममध्ये खूप कमी मार्क मिळालेत, तर ह्याच्यावर मला किती पर्सेंटेज मिळतील, मी ह्या कमी मार्कांवर कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो का, कॅन आय पार्टिसिपेट इन कॅपराउंड, मी कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतो का, कॅपराउंडचा असं कुठलं एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे का की नक्की तुम्हाला CETच्या एक्झाममध्ये एवढेच मार्क पाहिजेत तरच तुम्ही कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता, असं कुठलं एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे का, अँड हाऊ टू गेट बोनस मार्क्स, नक्की आम्ही बोनस मार्क कसे मिळवून घेऊ शकतो। तर असे भरपूर मुलांचे प्रश्न आहेत। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासोबत जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राइब करून ठेवा, कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे। सो प्लीज तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राइब करून ठेवा। सगळ्यात पहिला प्रश्न आहे की दादा मला CETच्या एक्झाममध्ये खूप कमी मार्क मिळाले, तर ह्याच्यावर मला किती पर्सेंटाइल मिळतील। तर एक तुम्ही लक्षात घ्या की तुमचे CETचे पर्सेंटाइल हे वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड असतात। जसे की सगळ्यात पहिले म्हणजे तुमची एक्झामची शिफ्टची डिफिकल्टी लेवल, नक्की तुमची शिफ्टची डिफिकल्टी लेवल नक्की काय होती, तुमची शिफ्ट ही इझी लेवलची होती, मॉडरेट लेवलची होती की हार्ड लेवलची होती, तर हे पण तुमचं खूप मॅटर करतं। त्याच्यानंतर तुमच्या शिफ्टमधनं नक्की टॉपर किती मार्क्सवर आहे, तुमच्या शिफ्टचा जो पण टॉपर आहे तर त्याला नक्की किती मार्क मिळाले, तर हे पण मॅटर करतं। आणि तुमच्या शिफ्टमधनं किती मुलांनी तुमच्यापेक्षा जास्त मार्क स्कोर केलेत, तर हे पण तुमच्या पर्सेंटाईलसाठी खूप मॅटर करतं। तर त्याच्यामुळे तुमचे पर्सेंटाईल हे वेगवेगळ्या फॅक्टर्सवर हे डिपेंड असतात। आता एक मी तुम्हाला लास्ट इयरचा सिनेरिओ सांगतो। लास्ट इयरला काही मुलं अशी होती ज्यांना CETच्या एक्झाममध्ये चांगले मार्क मिळाले होते, म्हणजे 100+ मार्क, 110 किंवा 120 त्यांना मार्क मिळाले होते, बट त्यांना पर्सेंटाईल खूप कमी मिळाले। आता त्यांना किती पर्सेंटाईल मिळाले असतील, त्यांना अराउंड 60 to 70 पर्सेंटाईल त्यांना मिळाले होते। आता जसं हे तुमच्यासाठी शॉकिंग आहे तर त्या मुलांसाठी पण लास्ट इयरला हे खूप शॉकिंग होतं। त्या मुलांनी पण एक्सपेक्ट केलं होतं की आपल्याला 110 किंवा 120 मार्क्सवर 90 किंवा 95+ आपल्याला पर्सेंटाईल मिळू शकतात, बट त्यांना 60 to 70 ह्या रेंजमध्ये पर्सेंटाईल मिळाले होते। आणि लास्ट इयर ह्याचा खूप जास्त तमाशा झाला होता, म्हणजे भरपूर मुलं बोलत होते की दादा CET सेलनी आमच्यासोबत स्कॅम केलाय, CET सेलनी आम्हाला जास्त मार्क असून सुद्धा कमी पर्सेंटाईल दिल्यात। आणि त्याच्यामुळे CET सेलनी त्यांची आन्सर की ही रिओपन सुद्धा केली होती। जर तुम्ही लास्ट इयरचे न्यूज किंवा अपडेट्स बघितले असतील तर लास्ट इयर CET सेलनी परत एकदा आन्सर की ही ओपन केली होती स्टुडंटला कन्फर्म करण्यासाठी की त्यांनी किती मार्क स्कोर केलेत, बट ॲट दी एंड हे स्कॅम वगैरे काही निघालं नाही। जे पण मुलांना मार्क मिळाले, जे पण त्यांना पर्सेंटाईल मिळाले होते तर ते त्या मुलांना ॲक्सेप्ट करावेच लागले। आता हे ऐकून भरपूर मुलं आता घाबरली असतील, मग दादा आता आमच्यासोबत पण असंच होईल का, आता मला CETच्या एक्झाममध्ये 200 पैकी आधीच खूप कमी मार्क मिळालेत तर ह्याच्यावर पण आम्हाला कमी पर्सेंटाईल मिळणार का, तर तसं नाहीये। मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये जरी तुम्हाला कमी मार्क मिळाले असतील तर त्याच्यावर तुम्हाला थोडेफार जास्तच पर्सेंटाईल हे मिळत असतात, बट ॲट दी एंड हे पूर्ण नॉर्मलायझेशन मेथडवर डिपेंड आहे। जे मी तुम्हाला मागचे ते फॅक्टर्स सांगितले होते तर हे सगळे फॅक्टर्स ह्याच्यामध्ये मॅटर करतात आणि त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला नक्की किती पर्सेंटाईल मिळणार आहेत। आता नक्की तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळू शकतात, आता जर आपल्याला हे ॲनालिसिस करायचं असेल तर त्यासाठी ना मी तुम्हाला एक गुगल फॉर्म प्रोव्हाइड करतोय, तर ते गुगल फॉर्म तुम्ही नक्की फिलअप करा। त्या गुगल फॉर्ममध्ये सिम्पली तुम्हाला काय फिलअप करायचं आहे की नक्की तुमची एक्झामची डेट कोणती होती, कोणती तुमची शिफ्ट होती आणि नक्की तुम्हाला CETच्या एक्झाममध्ये किती मार्क मिळालेत, तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला त्या गुगल फॉर्ममध्ये फिलअप करायचे आहेत, ज्याच्याने आपण हे ॲनालिसिस करू शकतो की किती मुलांना किती मार्क मिळालेत आणि तुमची जी पण काही शिफ्ट होती शिफ्ट वाईज नक्की मुलांना किती मार्क मिळालेत, तर हे सगळं आपण पूर्ण ॲक्युरेटली ॲनालिसिस करू शकतो। तर त्याच्यामुळे मी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, तर हा तुम्ही गुगल फॉर्म नक्की फिलअप करा। आता सेकंड क्वेश्चन आहे की दादा कमी मार्क्सवर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का, तर सगळ्यात पहिले हे तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला कॉलेजेसमध्ये ॲडमिशन हे पर्सेंटाईल आणि रँकच्या बेसिसवर मिळतं। आता जर आपण सेफ स्कोर काढला, सो जर तुम्हाला तुमच्या CETच्या एक्झाममध्ये 200 पैकी 140 किंवा 150+ तुम्हाला मार्क मिळाले असतील तर तुम्ही मुंबई किंवा पुण्याच्या टॉप 5 कॉलेजेसमध्ये आरामात तुम्ही ॲडमिशन सिक्युअर करू शकता। टॉप 5 बेस्ट कॉलेजमध्ये तुम्ही आरामात ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला एवढे मार्क मिळाले असतील तर। जर तुम्हाला 120 किंवा 130 मार्क मिळाले असतील किंवा 130+ तुम्हाला मार्क मिळाले असतील तर तुम्ही टॉप 10 to टॉप 20 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन हे सिक्युअर करू शकता। बट जर तुम्हाला 100 and below मार्क आले असतील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रांच वर्सेस कॉलेज ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागू शकतं, कारण की ह्या रेंजमध्ये भरपूर मुलं असतात।
त्यासोबत तुम्हाला ह्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला चांगली कॉलेजची लिस्ट बनवावी लागेल, कारण की भरपूर मुलं अशी असतात ते कॉलेज लिस्ट नीट बनवत नाहीत, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 300 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे कॉलेजेस आहेत. आता ह्या 300 पेक्षा जास्त कॉलेजेसमधनं कोणते कॉलेज बेस्ट आहेत, कोणते कॉलेज वर्स्ट आहेत, तर हे सुद्धा तुम्हाला फिल्टर आउट करावं लागणार आहे. कारण की मी बघितलं की लास्ट इयर भरपूर मुलं अशी असतात ज्यांना चांगले मार्क आणि चांगले पर्सेंटेज असतात, बट तरी ते कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये अशी मिस्टेक करतात ज्याच्याने त्यांना एका खराब कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. म्हणजे ज्या मार्कांवर, ज्या पर्सेंटेजवर त्यांना एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं असतं, बट त्या एका मिस्टेकमुळे त्यांना खराब कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. काही मुलं ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये ते मिस्टेक करतात. म्हणजे जी तुमची कॅपराऊंडची प्रोसेस होते, तर त्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये एक स्टेप असते ज्याला आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग बोलतो. ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला पूर्ण कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. म्हणजे जे पण तुम्हाला मार्क आता मिळाले असतील, जे पण तुम्हाला पर्सेंटेज मिळणार आहे, तर तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर, तुमच्या पर्सेंटेजच्या बेसिसवर कोणतं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं, तर ते तुम्हाला कॉलेजची एक लिस्ट तुम्हाला बनवावी लागते. तुम्हाला पूर्ण ब्रांचेस, ते कॉलेजेस पूर्ण तुम्हाला प्रेफरन्स त्याची सेट करावी लागते. आता भरपूर मुलं ह्याच्यामध्येच मिस्टेक करतात, ते नीट कॉलेजची लिस्ट बनवतच नाहीत. त्याच्यामुळे त्यांना चांगले मार्क किंवा चांगले पर्सेंटेज असून सुद्धा त्यांना खराब कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. तर त्यामुळे तुम्हाला अशी मिस्टेक नाही करायची. आणि भरपूर मुलं हुशारसुद्धा असतात ज्यांना कमी मार्क मिळून सुद्धा ते कॉलेज लिस्ट अशी बनवतात ज्याच्याने त्यांना एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत असतं. आता नक्की ह्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कोणती स्टेप कशी करायची, तर हे मी तुम्हाला पूर्ण यूट्यूबवर गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. त्याचे तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. बट जर तुम्हाला 1 to 1 पर्सनल गायडन्स पाहिजे असेल, जर तुम्हाला टाइम टू टाइम तुमचे डाऊट सॉल्व्ह व्हायला पाहिजे असतील, तर त्यासाठी तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग हे जॉईन करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुमचे जे पण डाऊट्स आहेत, तर हे सगळे डाऊट्स आम्ही क्लिअर करू. त्यासोबत आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. म्हणजे आता तुम्हाला जे पण मार्क मिळाले, त्याच्या पुढे जे पण तुम्हाला आता पर्सेंटेज मिळतील, जे पण तुमचे रँक्स येतील, तर तुमच्या पर्सेंटेजच्या बेसिसवर, तुमच्या रँकच्या बेसिसवर तुम्हाला कोणतं बेस्ट कॉलेज मिळू शकतं, तुम्हाला कुठे कॉलेज पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये कॉलेज पाहिजे, मुंबईमध्ये कॉलेज पाहिजे, कुठे तुम्हाला कॉलेज पाहिजे, तर तुमच्या प्रायोरिटीच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक बेस्ट प्रेफरन्स लिस्ट, बेस्ट एक तुम्हाला कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यासोबत जर तुम्ही आता आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल केलं, तर आत्तापासून ते पूर्ण कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 होईपर्यंत पूर्ण कंप्लीट तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आम्ही तुम्हाला गाईड करणार आहोत. त्यासोबत ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये भरपूर सारे लाईव्ह सेशन्स, डाऊट सॉल्विंग सेशनसुद्धा कंडक्ट होणार आहेत. सो त्यामुळे जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल, तर नक्की तुम्ही आमचे पर्सनल काउन्सिलिंग हे जॉईन करू शकता. आता जर तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला आमचा ॲप डाउनलोड करावं लागेल. इझी कॉलेज हे ॲपचं नाव आहे. तर हे ॲप तुम्ही डाउनलोड करून तुम्ही आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. जर तुम्हाला अजून काही डिटेल्स पाहिजे असतील, ॲपची लिंक वगैरे जे पण तुम्हाला पाहिजे असेल, तर ते सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तर ते तुम्ही नक्की चेकआउट करा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन आय पार्टिसिपेट इन कॅपराऊंड? आता ज्या पण मुलांना सीईडीच्या एक्झाममध्ये खूप कमी मार्क मिळाले, त्या सगळ्या मुलांना हा प्रश्न नक्कीच पडलाय की दादा आम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल आहोत का? म्हणजे कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी असा कुठला एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे का की तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये मिनिमम एवढेच मार्क मिळाले पाहिजेत तरच तुम्ही ह्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये म्हणजे ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता? असं कुठलं एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे का? तर एक मी तुम्हाला सांगतो, असा कोणताही एलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही आहे. जरी तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये 200 पैकी 0 मार्क्स, 1 मार्क्स, 2 मार्क्स किंवा किती पण तुम्हाला कमी मार्क मिळाले असतील, तरी पण तुम्ही ह्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. कॅपराऊंडसाठी फक्त तुमच्या 12वीच्या मार्क्सचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. तुमच्या 12वीला किती मार्क मिळाले पाहिजेत त्याचाच एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो, ज्याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे. जर ती व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. बट जरी तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये किती पण कमी मार्क मिळाले असतील तर ह्याचा कुठलाही एलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही आहे. किती पण कमी मार्क मिळाले असतील तरी पण तुम्ही ह्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ टू गेट बोनस मार्क्स? आता जी तुमची आन्सर की रिलीज झाली आहे तर ती पूर्ण तुमची आन्सर की ही तुम्ही अॅनालाइज करा की तुमच्या आन्सर कीमध्ये कोणते क्वेश्चन्स किंवा कोणते आन्सर्स हे सीईडी सेलकडनं इनकरेक्ट झाले आहेत का, तर हे पूर्ण तुम्ही अॅनालाइज करा. जर तुम्हाला असा कोणता क्वेश्चन सापडला जो सीईडी सेलकडनं रॉंग झालेला आहे, त्याच्यामध्ये सीईडी सेलकडनं काही चुकी झालेली आहे, तर त्या पर्टिक्युलर क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन हे रेज करू शकता. बट तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करताना तुम्हाला 1000 रुपीज हे तुम्हाला पे करावे लागतील. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचे तुम्हाला 1000 रुपये पे करावे लागतील तरच तुम्ही ते ऑब्जेक्शन हे तुम्ही रेज करू शकता. आता बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडला असेल, दादा बोनस मार्क्स त्याच मुलांना मिळतात का की जी मुलं ऑब्जेक्शन रेज करतात? म्हणजे जर आम्हाला बोनस मार्क्स पाहिजे असतील तर आम्हाला सुद्धा हे 1000 रुपीज पे करून आम्हाला ऑब्जेक्शन रेज करावे लागेल का? तर तसं नाही आहे. जे तुमचे बोनस मार्क्स आहेत हे सगळ्या मुलांना मिळतात. म्हणजे जर तुमच्या शिफ्टमधनं एका मुलांनी जरी एका क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज केलं
आणि जर त्याचं ऑब्जेक्शन हे करेक्ट निघालं, म्हणजे सीईडी सेलला कळलं की त्या क्वेश्चनमध्ये त्यांच्याकडनं म्हणजे सीईडी सेलकडनंच काहीतरी चुकी झाली आहे, तर सीईडी सेल त्या शिफ्टमधल्या प्रत्येक मुलाला ते बोनस मार्क देत असतं. म्हणजे हे कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला ऑब्जेक्शन हे रेज करावं लागेल, तर हे कंपल्सरी नाही आहे. जर तुमच्या शिफ्टमधल्या एका जरी मुलांनी ऑब्जेक्शन रेज केलं आणि जर ते करेक्ट आलं तर त्या शिफ्टमधल्या सगळ्या मुलांना हे बोनस मार्क्स मिळणार आहेत. तर त्याच्यामुळे जे तुम्ही ऑब्जेक्शन रेज कराल तर हे पूर्ण तुम्ही प्लॅन करून करा. कारण की बघा, हे ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 1000 रुपीज पे करावे लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला तुमच्या आन्सर कीमध्ये 5 क्वेश्चन असे सापडले असतील जे इनकरेक्ट आहेत, सीईडी सेलकडनं त्याच्यामध्ये काही मिस्टेक झाली आहे, आणि जर तुम्हाला त्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर तुम्हाला त्या प्रत्येक क्वेश्चनचे 1000 रुपये म्हणजे टोटल तुम्हाला 5000 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील 5 क्वेश्चनसाठी. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी एकाच क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन रेज नका करू, सगळ्यांनी प्लॅन करून करा. मी एक ग्रुप क्रिएट केला आहे व्हॉट्सॲपवर, ते ग्रुप तुम्ही शिफ्ट वाईज तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे प्रत्येक शिफ्टचे प्रत्येक एक्झामचे डेट वाईज मी तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुप प्रोव्हाइड करतोय. त्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर हे तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून तुम्ही तुमच्या शिफ्टमध्ये जी पण मुलं होती त्या मुलांसोबत तुम्ही डिस्कस करून तुम्ही ऑब्जेक्शन हे तुम्ही रेज करू शकता. त्याच्यामध्ये कोणत्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज करायचं आहे, कोणत्या क्वेश्चन इनकरेक्ट आहे, तर ते पण तुम्ही सगळं डिस्कस करू शकता. तर त्यामुळे सगळे तुम्ही जे ऑब्जेक्शन्स आहेत हे सगळे तुम्ही नीट प्लॅन करून तुम्ही रेज करत जा. आणि जर तुम्हाला प्लॅन सगळं तुमच्या शिफ्ट वाईज मुलांसोबत करत असेल तर तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा गॉट इट, मला हे सगळं समजतं. म्हणजे मला समजेल की ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे किती मुलांना समजलं आहे. त्यासोबत जर तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता. या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला काय काय फीचर्स प्रोव्हाइड करतोय तर हे सगळं मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रोव्हाइड केलेलं आहे. जर तुम्हाला ह्याच्या बाबतीत अजून काही डिटेल्स पाहिजे असतील तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगच्या रिलेटेड काही पण क्वेरी असेल तर त्यासाठी मी तुम्हाला हेल्पलाईन नंबर आणि त्यासोबत मी तुम्हाला इंस्टाग्रामची ID प्रोव्हाइड केली आहे. त्या इंस्टाग्रामच्या IDवर तुमचे जे पण काही डाऊट्स असतील हे तुम्ही विचारू शकता. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.